देशमुखांची मरणानंतरही विटंबना करायला लावणाऱ्या धनंजय मुंडेला सहआरोपी करा, महिलेला अश्लील खोटे पाठवणाऱ्या भाजपचे लाडके मंत्री जयकुमार गोरेंची हकालपट्टी करा यासह महिलांना सुरक्षा अशा अनेक मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पुणे शहरात जोडेमारा आंदोलन करण्यात आले। या गृहमंत्र्याचं करायचं का? या राज्य सरकारचं करायचं का? अरे आवाज कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! अरे या गृहमंत्र्याचं करायचं काय? यावेळी आंदोलनाला शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, उमेश वाघ, विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे, मुकुंद चव्हाण, महेश पोकळे, संतोष भुतकर, गोविंद निंबाळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता भाजप खासदार रक्षा खडसे यांची मुलगी असुरक्षित आहे। भाजप बूथ प्रमुख सरपंच संतोष देशमुख यांची सत्तेतील लोकांकडूनच क्रूरपणे हत्या केली जाते। भाजपचा आमदार मंत्री जयकुमार गोरे स्वतःचे विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो। या सर्व घटना सत्ताधारी लोकांच्याच आहेत, म्हणजे महाराष्ट्राला सामान्य माणसाला सत्ताधारी लोकांकडूनच धोका आहे हे दिसून येते। आमदार आबू आझमी हा इतिहासाचा अभ्यास नसताना महाराष्ट्रात चुकीचे वक्तव्य करतो। मेंढ्यांचा आमदार तानाजी सावंत हा 70 कोटीचे टेंडर 3000 कोटींवर नेतो आणि या सर्व गोष्टी घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस शांत बसले आहेत की महाराष्ट्र अशांतता पसरवित आहेत हा प्रश्न आज सामान्य माणसाला पडला असल्याचं यावेळी शिवसेना शहराध्यक्ष मोरे यांनी म्हटलं आहे। अराजकता माजलेली आहे। संतोष देशमुख असतील, मिक्की सर थोडं त्यांच्यावर अत्याचार झाले। थँक्यू। अत्याचार करून त्यांना मारून टाकलं। मरता त्यांनी एक वाक्य उच्चारलं, मला मारून टाकू नका, माझ्या मुलांसाठी मला जिवंत ठेवा। 2.5 महिन्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आले आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री 2.5 महिन्यापर्यंत त्यांच्याकडे हे फोटो पोचले नव्हते का? सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री या महाराष्ट्रामध्ये मागच्या 60 वर्षामध्ये झाले असतील तर ते आहेत खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस। एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊन ज्यावेळी अजितदादा धरणामध्ये मी लघुशंका करू का असं म्हणाले म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लागला, पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांवर लघुशंका करण्यात आली। मग आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं 2 उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला म्हणजे ते आरोपी ठरले, ते आरोपी आहेत म्हणजे त्यांना सहआरोपी या गुन्ह्यामध्ये केलं पाहिजे। मग त्यांचा राजीनामा का घेण्यात आला? आजारी होते म्हणून असे अनेक मंत्री आजपर्यंत आजारी पडलेत, आताही अर्धे मंत्री आजारीच आहेत, भ्रष्ट आहेत, यांचाही राजीनामा घेतला पाहिजे। मंत्र्यांचा राजीनामा घेतला येत नसेल, मुख्यमंत्री घाबरत असतील तर राज्यपालाचा या राज्य सरकारचा राजीनामा घेतला पाहिजे। हे सरकार बरखास्त करणेच गरजेचं आहे। वारंवार या महाराष्ट्रामध्ये अत्याचार होत आहेत। पुण्यामध्ये स्वारगेटची घटना झाली, अहिल्यानगर मध्ये ड्रेनेज मध्ये घालून मारलं, परत पुन्हा एकदा पुण्यामध्ये सामूहिक बलात्कार झाला आणि हा संतोष देशमुखांचा अत्याचार कुटुंबांनी करायचं काय? महाराष्ट्रातल्या महिलांनी कोणाकडे बघायचं? या जयकुमार गोरेंनी महिलांना अश्लील फोटो पाठवले, तानाजी सावंतांनी अनेक भ्रष्ट कारभार केले। या सगळ्यांचा राजीनामा घेता मुख्यमंत्री थकून जातील म्हणून त्यांनीच राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। या सर्वांच्या तोंडाला या ठिकाणी आम्ही शेण फासलेलं आहे।